शहापूर तालुक्यात रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली मोठा गोंधळ समोर येतोय। MDR 62 या महत्त्वाच्या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांचा संताप वाढलाय। वाशिम, शिरे, शेंद्रून, आल्याळी, गेगाव ते किनवली या मार्गावर प्रवास करताना नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचा आरोप होतोय। या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी 2025 ते 2026 या कालावधीसाठी तब्बल 25 लाखांचे टेंडर सौरभ कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आलं, मात्र काम सुरू झाल्याचं चित्र कुठेही दिसत नाही। पावसाळ्यात अल्याळी ते नांदवळ फाटा या भागात रिक्षा चालकांनी स्वतः पुढाकार घेत खड्डे बुजवल्याचा प्रकार समोर आलाय। याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता बलवंत कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय, मात्र 2 दिवसात खड्डे भरले जातील असं आश्वासन दिलं। डांबर प्लांट सुरू नसल्यामुळे काम रखडल्याचं कारणही त्यांनी दिलंय। 6 वर्षापासून एकाच ठिकाणी बसताना बांधून आहेत। दरम्यान वर्षभर काम न करता शेवटी केवळ देखावा करून निधी खर्च केला जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय। या मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून रुंदीकरणाचं कामही रखडलं असून अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या काळात आश्वासने देतात, मात्र रस्त्यांची अवस्था तशीच असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। शिवाय गेल्या 2 वर्षांपासून ठेकेदारांची देयके प्रलंबित असल्याने अनेक विकास कामे थांबली असल्याचीही चर्चा रंगली आहे। म्हणूनच शहापूर तालुक्यात देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली टेंडर प्रक्रिया होते, पण प्रत्यक्षात कामे होतात का असा सवाल आता नागरिक उपस्थित करतायत। तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यावर काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर या भागात ठाणे येथील कार्यकारी अभियंता कधीही भेटी देत नसल्याने आरोप होत आहेत। पाहूया संपादक जयंतीचा वाली विजय घरत यांनी साधलेला संवाद। नमस्कार, मी विजय घरत। आज मी शहापूर तालुक्यातील नांदवळ, गेगाव, किनवली, शेंद्रूर मार्गे जो हा रस्ता येतो त्या मार्गाने आलो होतो, मात्र या रस्त्यावरती प्रचंड खड्डे पडल्यानंतर मी इथले स्थानिक जे डेपोटी आहेत त्या डेपोटींना फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे खड्डे भरण्याचं काम गेल्या वर्षापासून दिलं होतं, मात्र इथे सत्य परिस्थिती जेव्हा पाहिल्यानंतर मला असं समजलं की हे जे खड्डे आहेत ह्या इथल्या रिक्षावाल्याने स्वयंस्फूर्तीने त्या रिक्षा पलटी होतात, प्रवाशांचे हाल होतात आणि त्या अनुषंगाने त्यांनी स्वतः तुम्ही खड्डे भरलेले आहेत। आपण घेऊया काकांकडून कशा पद्धतीचा त्रास होता, तुम्ही मग सिमेंट वगैरे आणलं आणि काम केलं का? बोला। अगोदर माती टाकली, माती पावसाने धुवून जायला लागली, मग थोडंसं सिमेंटचा वापर केला। असे करून रिक्षा पलटी होऊ नये, एखादा अपघात होऊ नये म्हणून ते खड्डे भरले होते। तुम्हाला माहिती आहे वर्षभरासाठी पावसाळा आणि 1 वर्षासाठी MIC म्हणजे देखभाल दुरुस्तीचे टेंडर होत असतात। तुम्हाला असं कधी त्याने केलेलं दुरुस्ती कधी दिसले का? कधीच नाही, कधीच। एक दिवस आले होते कुठेतरी, मला वाटतं 1 तासाभरात 2-3 खड्डे भरून गेले, बस तेवढं त्याच्याकडे। काय सांगतील कशा पद्धतीची समस्या आहे? नांदवळचे रहिवासी आहेत संजय सासे म्हणून आणि जवळ आहे। भरपूर मोठी समस्या आहे। रोज जाणार येणारी दैनंदिन लोक प्रवासी आहेत, त्यांची एवढी अडचण आहे की रस्त्यात खरडे पडलेत, बेहिशोब कारभार आहे आणि पावसाळा पण पूर्ण गेला, उन्हाळाही चाललाय, पण याकडे सगळ्यांचाच दुर्लक्ष आहे। जो अल्याली आणि गेगाव नांदवळ याकडे काय समस्या आहे, रस्ता किती खराब आहे? तुम्ही असं बोलत नाही तुमच्या नेत्यांना वगैरे? कार्यकर्ते लोक मतदानला बरोबर येतात? मतदानाला येतात 5 वर्षांनी परत तुमच्याकडे कोणी बघत नाही। ते आमचा कॅमेरा चालू जनतेच्या वालेला काय सांगतील, कोणाकोणावर आरोप करतील? हे पैसे अशा पद्धतीचा दुरुस्ती फंड असतो मोठ्या प्रमाणात, म्हणजे 35,000 50,000 असं नाही तर 10 लाख 50 लाखाची दुरुस्तीची कामं असतात। तुम्ही रोज जाताय रस्त्याने, तर वर्षभरात कधी दुरुस्तीचा दिसलं का कुठे खड्डे बिड्डे भरले? आता 4 वर्ष झालं। 4थं वर्ष झालं। 4थ्या वर्षानंतर सुद्धा दुरुस्ती होत नाही। दूध घेऊन रोज जाता तुम्ही, तर हे प्रत्यक्ष? माझे नाव विठ्ठल डोंगरे। अच्छा, उपसरपंच आहेत। काय समस्या सांगतील? जे शेंद्रून पासून तुम्ही आता कुठून आलाय? आता शेंद्रून पासून आला मी। हां, काय कशी अवस्था आहे? शेंद्रून ते गेगावपर्यंत हा जो रस्ता आहे जवळजवळ 10 वर्षापासून खराब झालेले आहे। या रस्त्याने आमच्या गावातील परिसरातील लोकांचा रोजचा प्रवास आहे, कामावर जाणाऱ्यांचा, उद्योग व्यवसायासाठी कुठं दूध धंदेवाल्यांचा, लोकांना नाक त्रास होत आहे। वेळोवेळी आम्ही मागणी करूनही रस्त्याचं काम होत नाही। अच्छा, अद्याप परत या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही। 4-5 वर्षापूर्वी या रस्त्याचा थोडासा
रुंदीकरणाचा भाग थोडा झाला, परंतु दुरुस्ती कुठल्या प्रकारे झालेली नाही. इथली दुरुस्ती इथल्या रिक्षावाल्यांनी मागे केली होती, परंतु सरकारी आणि केलीच नाही. सरकारी आणि केलीच नाही. मागे रिक्षावाल्यांनी स्वखर्चाने केली होती, हा, पण सरकारकडून कुठल्याही प्रकारचे काम झालेले नाही. काय आंदोलनाचं पवित्र कधी घेणार मग तुम्ही? किती वर्ष असं खड्ड्यातून तुम्ही जाणार? आता लोकप्रतिनिधी या रस्त्यांमध्ये पण ये जा करतात. आम्ही त्यांच्याकडे कोण आहे मागणी तुमचे करतो. आमदार? आमदार दौलत दरोडा आहेत, खासदार बालेवा म्हात्रे आहेत, त्यांच्याकडे आम्ही मागणी केली होती. जिल्हा परिषदला कोण आहे? जिल्हा परिषद राजेंद्र विशी साहेब आहेत हं, मुगावचे. हं. आम्ही वेळोवेळी मागणी करतो, पण